जय महाराष्ट्र। आज आपण एका वेगळ्या व्यासपीठावरती शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत। महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं राजकारण आज महाराष्ट्राभोवती आणि महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरे यांच्या भोवती आपल्याला फिरताना दिसत आहे। गेल्या वर्षभरामध्ये ज्या घटना झाल्या, घडामोडी झाल्या किंवा घडवल्या गेल्या त्या फक्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना केंद्रस्थानी ठेवून घडवण्यात आल्या, बिघडवण्यात आल्या आणि तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्या वादळाला, तुफानाला तोंड देऊन खंबीरपणे उभे आहेत आणि लढत आहेत। आज या स्टुडिओमध्ये ज्याला आपण पॉडकास्ट म्हणतो तिथे स्वतः उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि आपल्या अनेक प्रश्नांना ते उत्तरं देतील, चर्चा करतील। उद्धवजी, आपलं स्वागत करतो। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। उद्धवजी, हा कार्यक्रम जेव्हा आम्ही करायचं ठरवलं, आपण नेहमी सामनासाठी मुलाखती घेतो, त्या प्रदीर्घ मुलाखती असतात। आपला वाढदिवस 27 तारखेला आहे, त्यानिमित्तानं आपण मुलाखती घेतो, पण आजची मुलाखत वेगळी आहे, आजचा प्रसंग वेगळा आहे। आपण पाहताय का आपल्या पाठीमागे आवाज कुणाचा हे स्लोगन लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती मशाल धगधगते आहे। आज महाराष्ट्रामध्ये आवाज कुणाचा आहे? वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। आपण प्रास्ताविकामध्ये जो उल्लेख केला की ज्या घडामोडी घडतायत, आता ज्याने या घडामोडी घडवल्या त्यांचा घडा मोडीत निघायला आलेला आहे। एक नवीन महाराष्ट्र उभा राहतोय आणि हा निसर्गाचा नियम आहे। जेव्हा ह्या गोष्टीला सुरुवात झाली त्याच वेळेला मी म्हटलं होतं की सडलेली पानं ही पडलीच पाहिजेत आणि ती पानं पडल्यानंतर नवीन अंकुर निघतात, कोंब फुटतात आणि वृक्ष हा पुन्हा ताजा तवाना टवटवीत पानांनी फुलांनी बहरून जातो। आज तीच अवस्था शिवसेनेची आहे। जी सडलेली पानं होती ती आता झडलेली आहेत आणि नवीन कोंब हे आता फुटलेले आहेत। पण ही सडलेली पानं कालपर्यंत आपल्यालाच आपणच त्यांना कोंब दिलात आहे ना, आपण त्यांना फुलवलं। काही वेळेला एक फसगत होते, ज्यांना आपलं मानतो ती भांडगुळं निघतात, तरी देखील ते आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस खेचत असतात, पण वृक्षाला वाटतं हे आपल्याच सोबत आहेत। वृक्ष अजूनही भरलेला आहे का? एकदम। उद्धवजी, आवाज कुणाच्या वरती एक मशाल पेटते पहा, आपले सगळे प्रेक्षक ते पाहत असतील। मशाल अशी भडकलेली आहे, पेटलेली आहे। शिवसेनेच्या विचारांची मशाल या महाराष्ट्राला 50 वर्षापेक्षा जास्त काळ प्रकाश देते। या मागच्या संपूर्ण घडामोडीमध्ये लोकांसमोर प्रश्न आहे की धनुष्यबाण की मशाल? धनुष्यबाण आणि मशाल ह्या माझ्यासाठी मी म्हणेन नंतर आलेल्या गोष्टी आहेत। पहिली आली ती शिवसेना आणि ते नाव हे फार महत्त्वाचं आहे, जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी म्हणजे माझ्या आजोबांनी दिलेलं आहे। मी वारंवार हे सांगत आलेलो आहे की निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा निवडणूक चिन्ह देण्याचं आहे, पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही। आणि म्हणून आत्ता जो एक विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याच्या आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने आपण तिथे ज्या काही गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या सर्व केलेल्या आहेत आणि ते केल्यानंतर मला खात्री आहे की शिवसेना हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल। उद्धवजी, आत्ताच तुम्ही रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीला जाऊन आलात। मुसळधार पाऊस आहे, मोठा अपघात तिथे झाला, संपूर्ण सरकार तिथे उपस्थित आहे, आपणही गेलात, माजी मुख्यमंत्री आपण आहात। या राज्यामध्ये किंवा एकंदरीत देशामध्ये मरण इतकं स्वस्त का झालं आहे असं वाटतं आपल्याला? आपण राज्यकर्ते आहात आणि आपण तिथे मगाशी सांगितलं की ही घटना राज्यकर्त्यांसाठी किंवा राजकारण्यांसाठी लाजिरवाणी आहे, ही लाजिरवाणी असं आपण का म्हणालात? हे एवढ्यासाठी म्हणालो कारण मी सुद्धा मुख्यमंत्री होतोच आणि माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती एकदा दोनदा तीनदा नाही
3-4 वेळा आलेल्या आहेत. 2 तर चक्रीवादळं आली. एक तळीये गावाची दुर्घटना अशीच घडली होती. चिपळूणच्या बाजारपेठेत पाणी घुसलं होतं, कोल्हापूरमध्ये होतं, साताऱ्यामध्ये सुद्धा दरड कोसळली होती. या ठिकाणी मी गेलो होतो. मी लाजिरवाणे एवढ्यासाठी म्हटलं की आज मी तिथे गेलो असताना त्या गर्दीमध्ये एक तरुण मला ओरडून प्रश्न विचारत होता की आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली तरी देखील आम्ही हेच आयुष्य जगायचं का? आणि हा चटका लावणारा प्रश्न आहे. आपण 75 वर्ष कसली साजरी करतो? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू. अमृत महोत्सव म्हणजे इकडे माणसं मृत्युमुखी पडताना अमृत कसलं? त्यांना अमृत तर सोडा, पण त्यांचे आपण जीव वाचवू शकत नाही. आणि म्हणून मी म्हटलं हे लाजिरवाण आहे. आता हा क्षण असा असतो की नेमकं कोणाचं चुकलं काय चुकलं हे बघत बसण्यापेक्षा माझं मत आहे की प्रत्येक वेळेला दुर्घटना घडल्यानंतर आपण एक खडबडून जागे झाल्यासारखं दाखवतो. हा मी शब्दप्रयोग मुद्दामून तिथे वापरला, इथे वापरतो, कारण थोड्या दिवसानंतर हे सगळं विसरून पुन्हा आपलं काम सुरू होतं. मुख्यमंत्री 2 दिवसापूर्वी ही दुर्घटना घडल्यानंतर आज मला माहिती मिळाली आज ते दिल्ली दरबारी गेलेले आहेत. म्हणजे हा कुठलं राजकारण आहे? अजूनही तिथे शोधकार्य सुरू आहे. अनेक लोक तिकडे ढिगाऱ्याखाली गेलेली असण्याची शक्यता आहे. 100च्या आसपास गेली असावीत असा एक प्राथमिक अंदाज आहे. आणि मुख्यमंत्री हे मुजरा मारायला दिल्ली दरबारी गेलेले आहेत. कोणाला मुजरा मारतायत? कशासाठी मुजरा मारतायत? ज्यांना मुजरा मारायला गेला आहात त्यांच्या डबल इंजिन सरकारमध्ये मणिपूरमध्ये आज दुसरी घटना बाहेर आलेली आहे. होय, महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड काढून जे काय सगळं अत्याचार केले, हा जर का व्हिडिओ बाहेर आला नसता, म्हणजे तो यायला नाही पाहिजे होता. ती घटना तिथल्या तिथेच तिचा रोखठोक समाचार घ्यायला पाहिजे होता, पण तो घेतला गेला नाही. साधारणतः मे महिन्यात ही घटना घडलेली. त्याच्यानंतर आत्ता मी येताना वाचत होतो तशीच एक दुसरी घटना तिकडे घडलेली आहे. म्हणजे अशा आणखीन काही घटना असतील. आणि एवढं करून पंतप्रधान तिकडे जायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ताकीद दिल्यानंतर फक्त 30-35 सेकंदाचं ते काहीतरी बोललेत आणि राजस्थानला प्रचारासाठी निघून गेले. आज हे मुख्यमंत्री तिकडे गेलेले आहेत. म्हणजे राज्यात ही दुर्घटना घडलेली आहे, आपत्ती घडलेली आहे, दरड कोसळलेली आहे, तरी देखील हे दिल्ली दरबारी मुजरा मारायला जात आहेत. हे हुजरे राज्याला काय नाही देणं? राजकारणाची संवेदना, भावना मेल्यात असं वाटतं आपल्याला. म्हणजे असं पूर्वी म्हटलं जायचं की राजकारण्यांची कातडी गेंड्याची कातडी आहे. आता कदाचित गेंडे म्हणत असतील त्यांच्या पिल्लाला किंवा त्यांच्या याला की अरे तुझी कातडी राजकारण्याची कातडी झाली. कारण म्हणजे गेंड्याच्या कातडीपेक्षा जास्त निगरगट्टपणा हा राजकारण्यांमध्ये आला. आपण मणिपूरचा उल्लेख केला. या देशामध्ये महिलांची नग्न धिंड निघते आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान त्याच्यावर. मला एक सांगावं, म्हणजे मी हा अनुभव घेतलेला आहे, महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेला आहे. राज्यपाल नावाचं एक पद असतं आणि त्या पदावरती केंद्राच्या अखत्यारीतून एक व्यक्ती बसवली जाते राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून. महाराष्ट्राला राज्यपाल होते हे आपण अनुभवलेले आहे. तामिळनाडूला राज्यपाल आहेत, हे ते काय तिकडे करतायत. मणिपूरला राज्यपाल आहेत की नाही? मणिपूरला राज्यपाल आहेत आणि त्या महिला राज्यपाल आहेत. देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? त्याही महिला आहेत. मग अशा या देशामध्ये महिलांवरती ही आपत्ती काय येते? मग या राष्ट्रपती महोदयांना मी विनंती करतोय की आपण महिला आहात, महिला म्हणून माझ्या देशात, शेवटी आपल्या देशाची ओळख सुद्धा एक भारत माता अशी करतो, तर त्या मातेचा असा अपमान आणि अशी संपूर्ण धिंडोडे निघत असतील तर महिला म्हणून आपण काय करतात, राष्ट्रपती म्हणून आपण काय करत आहात आणि मणिपूरच्या राज्यपाल सुद्धा राज्यपाल म्हणून काय करतायत हा प्रश्न विचारायचा की नाही विचारायचा? मणिपूरच्या राज्यपालांनी, ज्या महिला राज्यपाल आहेत अनुसया उके, त्यांनी असं म्हटलं आहे की माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी अशा प्रकारच्या घटना, हिंसाचार पाहिला नाही. हे राज्यपाल म्हणताय. मग अजून बघत बसलेत का तुम्ही? गेले 2-3 महिने हिंसाचार चालूच आहे. आणि आपल्याला आठवत असेल, मला वाटतं शिवसेना वर्धापन दिनाच्या माझ्या मनोगतात मी म्हटलं होतं, ते रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर मलिक ते तिथे राहतात मणिपूरमध्ये. आणि त्यांनी असं त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे की इथे रोज अशा भयानक गोष्टी होत आहेत, कधीही काही घडू शकते आणि काही घडतंय, पण कोण बघते? आज आता कारगिलच्या त्या एका जवानांच्या पत्नीची ती हे होती. मग तिकडे ईडी सीबीआयला का पाठवत नाही सरकार? कारण ईडी सीबीआय देशामध्ये काही करू शकतो, सरकार पाडू शकतो, गेल्या आठवड्यामध्ये वेसण घालू शकतो. गेल्या आठवड्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर या देशात एनडीए नावाचं काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं. आणि आपण जे देशभक्त सगळे राजकारणी आहोत त्यांची इंडिया नावाची एक आपण आघाडी केलेली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी
आपल्या माननीय पंतप्रधानांना एकदम आठवणीतल्या सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर काढल्या, ठेवणीतल्या, आणि 36 पक्षांची एक जेवणावळ त्यांनी घातली. खरं म्हणजे 36 जणांची गरज नाही आहे. त्यांच्या एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय 3च पक्ष मजबूत आहेत. बाकी पक्ष राहिलेत कुठे? काय काय पक्षांचे तर एकही खासदार नाही. शिवसेना तर नाहीच आहे, सगळे गद्दार तिकडे गेलेले आहेत. तर ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय 3च पक्ष एनडीएमध्ये आता शिल्लक राहिलेत. मगाशी आपण जे म्हणालो की अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, राजकारणाची संवेदना ही पूर्णपणे मेलेली दिसते आहे. जसं दरड कोसळून असंख्य लोक मारली जात आहेत आणि मुख्यमंत्री दिल्लीमध्ये मुजरा झाडत आहेत असं आपण म्हणताय, त्याचप्रमाणे मागच्या महिनाभराच्या काळामध्ये समृद्धी महामार्गावर इतका मोठा अपघात झाला, त्याच्यातल्या मृतांच्या चिता पेटलेल्या असताना लगेच दुसऱ्या दिवशी या राज्यामध्ये एक पक्ष फोडला जातो आणि चितेचा धूर विझलेला नाही आणि शपथविधी घेतले जातात. याला आपण काय म्हणाल? हे राजकारण? माझ्याकडे शब्दच नाही आहेत याच्यावरती काही प्रतिक्रिया देण्यासाठी, शब्दच नाही आहेत. मला आता शेवटची आशा राहिली ती देशातल्या जनतेकडूनच, कारण हा देश त्यांचा आहे. अनेक क्रांतिकारकांनी रक्त सांडून बलिदान देऊन ज्यांचे गोडवे आपण गातो की त्यांच्या शौर्याचे गोडवे त्याच्याशिवाय आपण काहीच करणार. गोडवे म्हणा किंवा पोवाडे म्हणा, आपण नेहमी सातत्याने बोलत असतो. त्यांनी बलिदान कोणासाठी केलं? आज सुद्धा सैन्य जे सीमारेषेवरती रक्षणासाठी उभं आहे, तो देश म्हणजे कोण आहे? देश म्हणजे काय आहे? देश म्हणजे केवळ दगडधोंडे नाही आहेत, तर त्या देशात कोसळणाऱ्या दरडी नाही आहेत, त्या दरडीखाली चिरडली जाणारी माणसं आहेत. आणि त्या माणसांकडनंच आता एक अपेक्षा आहे की आपला देश आता आपल्यालाच वाचवावा लागेल. आणि त्याचकरता जी एक आघाडी आता उभी राहिलेली आहे, इंडिया, त्या आघाडीचं हे इंडियावरती मी येणारच आहे. पण ज्या प्रकारचं सत्तेचं राजकारण, हव्यास, स्वार्थ जो महाराष्ट्रात चालू आहे, तुमचीही सत्ता होती, पण हे सगळं पाहिल्यावरती असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरेंना सत्ता राबवताच आली नाही. मला जे करायचं होतं ते मी केलं. ह्या पद्धतीने मी सत्ता राबवू इच्छित नाही आणि माझ्याकडनं ती राबवली पण जाणार नाही. जर मला सत्ता टिकवायची असती तर जे गद्दार होते ते माझ्यासोबत 2-3 दिवस होतेच, त्यांना सुद्धा मी आत म्हणजे हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो. किती दिवस शकलो असतो? जी मनानेच विकली गेलेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सोबती अगदी मुठभर का असतील पण निष्ठावान मला पाहिजेत, कारण त्यालाच तर एक शक्ती असते. पसाभर सगळे गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मुठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात. आणि शिवसेना प्रमुखांचा सुद्धा हाच स्वभाव होता. पण त्या निष्ठावंतांच्या फौजा आजही आपल्याकडे आहेतच. म्हणून तर मी म्हटलं ना की असं त्यांना वाटलं होतं की एवढे फोडल्यानंतर शिवसेना संपेल, तर शिवसेनेला आणखीन जोरात धुमारे फुटलेले आहेत. एका दृष्टीने मला असं वाटते इष्टापत्ती आहे. अनेक जण अनेक जागा वर्षानुवर्ष अडून ठेवले होते त्यांनी. बऱ्याच जणांना संधी मिळायला पाहिजे होती, ती मिळत नव्हती. कारण आपण असं म्हणत होतो की नाही, ही व्यक्ती काम करते, ही व्यक्ती काम करते. मतदार म्हणत होते हरकत नाही, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, पण शिवसेनेचं आहे, मतं देतो. पण आता तिकडे नवीन चेहऱ्यांना संधी मिळते. महाराष्ट्रात धो धो पाऊस पडतो आहे. वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार वाहून गेलं. वाहून नव्हतं गेलं, खेकड्याने धरण फोडलेलं. हे खेकडे कुठून आले? ते धरणातच बसले होते मातीमध्ये. हे तुमच्या लक्षात का नाही आलं? शेवटी खेकडा खेकडाच असतो. त्याला किती आपण सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तो तिरकत जातो. आणि खेकड्याची एक मानसिकता तुम्हाला माहिती असेल की खेकड्या ज्या टोपलीमध्ये खेकडे असतात त्या टोपलीवरती झाकण ठेवण्याची गरज नसते. तेच वरती जायला लागलं काय एकमेकाला खाली खेचत असतात. तसे हे सगळे खेकडे आहेत. हा वर्षभराचा काळ कसा गेला? सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या समोर आहे. अमाप लोक माझ्यासोबत आहेत, येत आहेत, उदंड प्रतिसाद लाभतोय. अगदी एक 10-15 दिवसापूर्वी सुद्धा मी दिग्रजला तिकडे गेलो होतो, आपल्या पोहरादेवीच्या दर्शनाला गेलो, तरी तिकडे एक छोटेखानी सभा झाली. मला असं वाटलं होतं की आता पावसाळ्यामध्ये मी कार्यकर्त्यांशी जरा बंदिस्त हॉलमध्ये बोलेन, पण ते कार्यकर्त्यांशी बोलणं ह्या सुद्धा त्या हॉलमधल्या सभाच झाल्या. आणि रस्त्यावरती, नाक्यावरती, छोट्या मोठ्या गावामध्ये दुतर्फा गर्दी. आणि थांबलो की लोक सांगायचे
विशेष म्हणजे सर्वधर्मीय, की तुम्ही काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत. म्हणजे शिवसेना नव्यानं उभी राहते. शिवसेना मजबूत होतीच, पण आता 2.5 वर्षामध्ये मी जे काय करू शकलो त्याच्यामुळे एक मला माझ्या आयुष्याचं ते एक मोठी कमाई आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातली जनता मला आपल्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली. ही माझ्या आयुष्यातली मोठी कमाई आहे. तर त्या एका नात्याने शिवसेनेसोबत नसलेली सुद्धा जनता ही शिवसेनेसोबत जोडली गेली. हे तुम्ही राज्याचं मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष ज्या पद्धतीनं नेतृत्व केलं राज्याचं, म्हणून की शिवसेना प्रमुखांचे पुत्र म्हणून की शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून तुम्हाला ह्या सगळ्याचा परिपाक शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून तर माझी ओळख आहेच, पण शिवसेना प्रमुखांचा पुत्र शिवसेना प्रमुखांचा वारसा घेऊन पुढे जाऊ शकतो, वारसा पुढे नेऊ शकतो, हा एक विश्वास जनतेला माझ्यामध्ये वाटला असेल, माझ्याबद्दल वाटला असेल. तुम्ही जेव्हा लोकात फिरताय जाताय, लोकांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा आहे. यावेळेला तुम्ही लोकांना काय सांगता? मला काय सांगावंच लागत नाही, लोकच मला सांगतायत की जे तुमच्यासोबत घडलं ते अयोग्य आहे. ही संस्कृती, हा संस्कार महाराष्ट्राचा नाही आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत. म्हणजे मला सांगावंच काही लागत नाही आहे. बरं, उद्धवजी गेल्या वर्षभरामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असं म्हणतात. आता या पुरामध्ये काय वाहून गेलं आणि काय नाही आणि काय टिकलं हा येणारा काळ ठरवेल. पण या सगळ्या प्रवाहामध्ये आजही तुम्ही खंबीरपणे उभे आहात, शिवसेना खंबीरपणे उभा आहे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचा कणा मोडलेला नाही. त्यालाच तर महाराष्ट्र म्हणतात. तर या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण वर्षभरामध्ये घडवलं गेलं त्याचं श्रेय मी खापर म्हणत नाही आता या क्षणी, त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? सत्ता लोलुपता. कोणाची? जे बसलेत त्यांची. कोणी बसवलं? ज्यांनी बसवलं त्यांना. माझा एक प्रश्न आहे की आता ज्या पद्धतीने सरकार किंवा पक्ष फोडायचे, पक्ष चोरण्याचा प्रयत्न व्हायला लागलेला आहे. हो. आणि मला ह्याचंच आश्चर्य वाटतं की शिवसेना ही भारतीय जनता पक्षासोबत गेली 25-30 वर्ष होतीच ना. म्हणजे ज्या वेळेला आपल्या देशाच्या राजकारणामध्ये अगदी शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय हे अस्पृश्य होते, कोणी राजकीयदृष्ट्या कोणी जवळ यायला मागत नव्हतं, तेव्हापासून हिंदुत्वाच्या एका मजबूत विचारधारणेसाठी हे दोन पक्ष एकत्र आले होते. मग असं नेमकं काय झालं? कारण 2014 साली युती शिवसेनेने नव्हती तोडली, ती भारतीय जनता पक्षाने तोडली होती. 19 साली जे काही वचन मला दिलं गेलं होतं त्याप्रमाणे जर का वागले असते तर आत्ता 2.5 वर्ष आधी शिवसेनेचा किंवा 2.5 वर्ष आधी भारतीय जनता पक्षाचा आणि आत्ता ज्याचा उरला होता त्याचा मुख्यमंत्री अधिकृत बसला असता, दिमाखाने बसला असता. चोर वाटेने किंवा चोरून मारून. म्हणजे ही जी काही एक गोष्ट आहे ना की मुख्यमंत्र्याला सुद्धा मुख्यमंत्री म्हणून दुसरा कोणाला तरी स्वीकारावं लागतं, आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत सुद्धा पार्टनर घ्यावा लागतो, ही वेळ त्यांच्यावर आली नसती. पण ते असं म्हणतायत देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. ठीक आहे, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की जेणेकरून तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत? शिवसेनेने खंजीर खुपसला, मी खंजीर खुपसला. मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की तुम्ही त्यांना पण फोडलत? तुमचं सरकार आलं होतं ना. शिवसेना फोडून तुमच्याकडे 40 आणि प्लस जे काय अपक्ष आल्यानंतर एवढं सरकार मजबूत झाल्यानंतरही पुन्हा राष्ट्रवादी का फोडलात? बरं, राष्ट्रवादी फोडण्याच्या आधी त्यांच्यावरती भयंकर भ्रष्टाचाराचे आरोप 4-5 दिवस आधीच माननीय पंतप्रधानांनी केले होते. मग त्या आता आरोपांचं काय झालं? त्या पैशांचं काय झालं? मग कशासाठी फोडाफोडी केली? हो, मग त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीशी जी आम्ही युती केली किंवा फोडला ही आमची कूटनीती आहे, हा अधर्म नाही. ही कूटनीती आहे का आधीपासूनची मेतू कूटनीती हे मला माहिती नाही मला, पण या कूटनीतीला आता कुटून टाकण्याची वेळ आलेली आहे. कारण सत्ता लोलुपता, सत्ता भक्षक, नरभक्षक जसं असतं, एकदा का त्या सत्तेला चटावले का त्यांना काही दिसेनासं होतं. आणि ती सत्ता लोलुपता ही या सत्ताधाऱ्यांमध्ये आलेली आहे. त्यांना माणसं दिसेनाशी झालेली आहेत, महिलांवरचे अत्याचार दिसेनासे झालेले आहेत, वाढती महागाई वगैरे तर बोलूच नका, त्यांच्या लेखी ते काहीच नाही आहेत. आणि एका खोट्या भ्रमामध्ये सत्ता चालवतात, सरकार चालवतात. राष्ट्रवादीशी युती भाजपनं केली किंवा शिंद्यांच्या फुटलेल्या गटानं केली ही कूटनीती आहे.
पण जेव्हा तुम्ही राष्ट्रवादीबरोबर सरकार बनवलं तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि या सगळ्या कुठून गेलेल्या लोकांची भूमिका वेगळी होती. ही बदलली कशी? मग तेच माझं म्हणणं आहे ना की ही आधीपासूनची मेतकूट नीती आहे. म्हणजे आधीपासून यांचं सगळं जे काही चाललं होतं आणि आमच्याबरोबर आले तर भ्रष्ट, त्यांच्याबरोबर गेले तर संत, ही कोणती नीती? या महाराष्ट्रात एक फार मोठी परंपरा आहे, राजकीय संस्कृतीची आहे, सामाजिक कार्याची आहे. अगदी आपण नेहमी फुले, शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, वसंतदादा पाटील, शरद पवार, हे मोठे मोठे राजकारण्यांनी या देशाचं राज्याचं नेतृत्व केलं अगदी आपल्यापर्यंत. पण हे राज्य राजकारणाच्या बाबतीमध्ये इतक्या खालच्या स्तरावर रसातळाला कधीच गेलं नव्हतं. का या मातीत तुम्हाला दोष जाणवायला लागलेत? नाही, मातीत कधीच दोष नसतो. हां, दोष जसं आता शेतकऱ्याच्या नशिबी काही वेळेला बोगस बियाणं येतं. मातीचा दोष नसतो, माती तीच असते, शेतकरी तोच असतो. त्याला माहिती नसतं कोंब फुटेपर्यंत हे बियाणं बोगस आहे. तो एका निष्ठेने शेत नांगरत असतो, जमीन नांगरतो, मशागत करतो, त्याला खतपाणी घालतो, राबतो. आता तर दिवसा वीज नसतेच, त्याच्यामुळे रात्री अपरात्री सुद्धा अंधारात जाऊन तो पाणी देतो आणि बघतो अरे माझं बियाणं बोगस निघालं. तसं हे बोगस बियाण्याचं पीक आहे. त्याला उपाय काय? उपाय हाच आहे की हे तण उपटून काढावं लागेल आणि आपली पुन्हा निष्ठेची, संस्काराची जी माती आहे तिला साजेसं असं बियाणं हे आपल्याला रुजवावं लागेल. त्याच्यात एकेकाळचे तुमचे सहकारी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला 1 वर्ष झालं. मी असं पाहतोय की तुम्ही इतके वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर आहात, तुम्हालाही मोदी शहांचा इतका सहवास कधी लाभला नव्हता तितका या मुख्यमंत्र्यांना लाभतोय. याचं रहस्य काय? मी कसं सांगणार त्यांच्या जवळीकीचं रहस्य? हे सरकार स्थिर आहे का? स्थिर कोणत्या दृष्टीने? जर तुम्हाला बारीक सारीक गोष्टीसाठी दिल्लीत येरझाऱ्या घालाव्या लागत असतील तर इथे सरकार असलं का आणि नसलं काय फरक काय पडतो? आणि इथले मुख्यमंत्री जेवढे, मी पुन्हा पुन्हा मणिपूर का बोलतो, कारण आता मला भीती वाटायला लागलेली की मणिपूर आपल्या देशाचा एक घटक आहे, तो तुटतोय की काय. आणि तिकडे सुद्धा हे डबल इंजिनचा जो काय बोजवारा उडालेला आहे, दोन्ही इंजिन फेल गेलेत. उद्धवजी, मणिपूर हा विषय गंभीर आहे. कालपर्यंत जम्मू काश्मीर हा विषय गंभीर होता, त्याच्यात आणखी नाही ॲड झालं. आता 2 राज्य पेटत आहेत आणि 2 राज्यामध्ये एकाच वेळेला अस्थिरता आहे. काश्मीरमध्ये तर गेली 6 वर्ष निवडणुकाच नाही झालेल्या. या सरकारला निवडणुका घेण्याची कुठेच इच्छा दिसत नाही. आणि बरोबर, म्हणूनच मला असं वाटतं की 2024 हे साल आपल्या देशाच्या आयुष्याला एक वळण देणारं वर्ष असेल. कारण 2024ला जर का हे सरकार पुन्हा आलं तर मला नाही वाटत परत या देशात लोकशाही म्हणून जिवंत राहील आणि निवडणुका होतील. नाही, मगाशी आपला एक विषय अर्धवट राहिला थोडासा की केंद्र सरकार म्हणजे मोदी शहांचं सरकार असं आपण मानता का? नाहीतर कोणाचं? कारण आपण नेहमी निवडणुका आल्या की ते एनडीएचं होतं, निवडणुका झाल्या की ते मोदींचं होतं. कारण या राज्यात किंवा देशामध्ये सध्या ज्या काही घडामोडी सुरू आहेत या फक्त मोदी शहांच्या नावानं सुरू आहेत. सरकार फोडणं, सरकारी तोडणं, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करणं, ही लोकशाही या देशातली धोक्यात आल्याचं लक्षण आहे. माझ्याकडे आत्ता हाताशी ते कार्टून नाही आहे. हां, पण माननीय बाळासाहेबांनी एक कार्टून काढलेलं, आणि जर का मी विसरलो नसेल तर मोरारजी देसाई पंतप्रधान असताना, आणि ते असं लोकशाही म्हणजे हात धरलेली एक महिला आहे, तिला नाव दिले लोकशाही, आणि ते असे खाईमध्ये घेऊन चाललेले आहेत. परतीचा प्रवास. मग हा परतीचा प्रवास सुरू झालाय, त्याच दिशेने चाललोय असं दिसतंय. मग ही लोकशाही वाचवणार कशी? लोकशाही साधा माणूस वाचवणार, सर्वसामान्य माणूस. हा देश प्रत्येकाचा आहे, या देशात राहणाऱ्या प्रत्येकाचा आहे, आणि त्यांनी एक धैर्याने उभं राहिलं पाहिजे. हा देश माझा आहे. तुम्ही जे आता म्हणालात ना, हे सरकार कोणाचं आहे? हे सरकार माझं आहे, कारण त्याच्या मतावरती हे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आता विचार करून मत दिलं पाहिजे. नुसतं तो मत देत नाही तर तो त्याचं आयुष्य यांच्या हातामध्ये देतोय, आणि नुसतं त्याचं आयुष्य नाही. आता 10 वर्ष झाली, एक पिढी पुढे सरकली. पुढच्या पिढीसाठी आत्ताच जनतेने शहाणं व्हायला पाहिजे. आजच्या दिवशी या राज्याच्या 2 उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस आहेत एकाच वेळेला. या तारखेला आणखीन तिसरा कोणी जन्माला का बघत होते मला वाटतं ते. आज 2 उपमुख्यमंत्री, माझा जन्म काही दिवसानंतर. 2 उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही तुमचे कधी काळी सहकारी होते. अजित पवार तर होतेच. देवेंद्र फडणवीस मी तेव्हा सत्तेत नव्हतो आणि माझा सत्तेत येण्याचा कधी मानसही नव्हता. तुम्ही कोणाला शुभेच्छा दिल्यात? मी आज दोघांनी फोन तसे करता आलेले नाहीत मला, कारण मी सकाळीच इर्शाळवाडीला तिकडे गेलो होतो. त्याच्यामुळे मला मी दोघांनी फोन अजून तसे काही केलेले नाहीत, करू शकलेलो नाही आहे. पण शुभेच्छा देईनच, पण शुभेच्छा देताना हेच सांगेन, शुभेच्छा केवळ माझ्या नाही तर जनतेच्या म्हणून मी तुम्हाला देतोय. आणि त्या सत्कारणी लावा. खुर्चीच्या मोहापायी त्या खुर्चीखाली जनता चिरडली नाही जात आहे, एवढंच बघा. आपण चित्र या राज्यातलं पाहिलं असेल की राज्याच्या एका भागामध्ये सांगितलेलं आहे, लोकांनी होर्डिंग्स लावले आहेत की अजित पवार हे भावी मुख्यमंत्री, आणि विदर्भातल्या काही भागात होर्डिंग्स लागलेले आहेत की देवेंद्र फडणवीस हे भावी मुख्यमंत्री, आणि सध्या एक मुख्यमंत्री अस्तित्वात आहेत. या राज्यामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा पीक आलं आहे का बोगस बियाणांप्रमाणे? ज्याची त्याची स्वप्न ज्याला त्याला लख लाभो. माझा जो विषय आहे तो माझ्या सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नाचा आहे. त्याला मुख्यमंत्री पदाशी वगैरे काही देणं घेणं पडलेलं नाही आहे. त्याला आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस कसा जाईल ही एक चिंता आहे. आणि मी आत्ता वाचत होतो, साधारणतः मराठवाड्यात आज मी तिला एक सर्वे झाला, त्याच्यात किमान 1 लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. तर तिकडे तुम्ही कसली होर्डिंग लावणार? काय होर्डिंग लावणार? एका डबल इंजिन सरकार आहे. नाही, डबल इंजिन आहे. आता हे तिसरं लागले ते इंजिन आहे का काय आहे? का गार्डाचा डबा आहे? शेतकरी, महिला, नाही, मराठवाड्यात एका याच्यामध्ये 1 लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असतील तर कसलं सरकार आणि कसलं तुम्ही होर्डिंग लावताय? कोण भावी आणि कसले भाव? ते शेतकऱ्याला पिकाला नाही मिळते भाव, आणि तुमचं सगळं भावी पण जोरात चालले. तुम्ही अजित पवारांना भेटून आलात? परवा जाऊन आलो मी. हो, कारण 2.5 वर्ष ते माझ्या सोबत होते उपमुख्यमंत्री म्हणून. अर्थ खातं त्यांनी सांभाळलं. ह्या दोघांच्या मी हेच त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या सत्तेच्या साठमारीमध्ये राज्याला विसरू नका, जनतेला विसरू नका. अर्थ खातं म्हणजे राज्याच्या, म्हणजे एक बघा, ज्यांच्यावरती पंतप्रधानांनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले त्यांच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या गेल्या. मग आरोप खरे का अजित पवार खरे? तुम्हाला काय वाटतं? ज्याने आरोप केले त्यांना विचारायला पाहिजे. हे आपले सहकारी होते, आपण त्यांना भेटलात, पण त्याच रांगेमध्ये इतर सुद्धा काही मंत्री होते ज्यांनी तुमच्याबरोबर सहकारी म्हणून काम केलेलं आहे. तुम्हाला त्यांना कधी भेटावं असं वाटलं का? ते रोजच भेटत होते. पण अजित पवारांबद्दल मी तुम्हाला बोललो तसं की एका व्यवस्थित चौकटीत काम करणारा माणूस, प्रशासन आणि त्यांचं खातं त्यांनी व्यवस्थित सांभाळलं होतं. आणि मला वाटलं असं की यांच्या सगळ्या ह्या भोंदूगिरीमध्ये ह्या माणसाकडनं जर काही झालं तर पाहावं, कारण आता नाहीतरी निवडणुका कधी येऊ शकतात. बाजूला नीलम गोऱ्यांचं कॅबिन आहे तिथे, अशी सगळ्यांची कॅबिन आहेत. आपण 4 किंवा 5 वेळा आमदार केलं, 4 वेळा तर केलंच केलं, उपसभापती केलं. मला काय बोलायचं नाही. जे देऊ शकत होतो बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, शिवसैनिकांच्या मेहनतीने, ते मी दिलं. उद्धवजी, तुम्हाला असं वाटत नाही का की या तुमच्याकडे जेव्हा देण्यासारख्या बऱ्याच साधनं होती, सत्ता होती, ते सगळे लोक सोडून गेले, आणि ज्यांना तुम्ही काही देऊ शकला नाही ते तुमच्याबरोबर राहिले, किंवा सामान्य शिवसैनिक असतील, असंख्य पदाधिकारी असतील, ज्यांना मिळत गेलं ते सोडत गेले. ही कोणती वृत्ती आपण तरी आजही काही लोक असे आहेत की ज्यांना दिल्यानंतर सुद्धा ते गेलेले नाही आहेत, माझ्यासोबत आहेत. ह्याच पॉडकास्टमध्ये नितीन देशमुख पण येऊन गेलेले आहेत, कैलास पाटील पण येऊन गेलेले आहेत, आणखीन काही येऊन गेलेले आहेत. बाकीची सुद्धा अशी अनेक लोक आहेत. अगदी मुंबईची रवी वायकर आहे, अजय चौधरी आहे, सुनील प्रभू, किती जणांची नावं घ्यायची, बाहेरची सुद्धा आहेतच ना. त्यातले बरेच लोक बाहेरून आले होते, ते आले तसे गेले. नाही, ते तर आले गेले हा एक भाग झाला, पण ज्यांचा जन्मच राजकारणातला शिवसेनेत झाला त्यांनी सुद्धा शिवसेना या आईवरती वार केलाच ना. आज सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित झाला या महाराष्ट्रात आणि देशामध्ये, आणि तो प्रश्न किती काळ राहील किंवा सोडवला जाईल याच्याविषयी संभ्रम आजही आहे. तो म्हणजे शिवसेना कोणाची. कोणाचा मोठा प्रश्न आहे हा? लोकांचा प्रश्न आहे. लोकांचा प्रश्न नाहीच आहे, कारण लोकांनी तर ठरवलेलंच आहे की जिथे शिवसेना प्रमुख आणि ठाकरे आहे तिकडेच शिवसेना. आपण मगाशी निवडणूक आयोगाचा संदर्भ, निवडणूक बाळासाहेबांनी जे विचित्र निर्णय दिला असं आपण म्हणतो, तो त्यांचा अधिकार नाही. उद्या मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं नाव बदललं तर
हे बारसं त्याने नव्हतं केलं. निवडणूक आयोगात काय शिवसेनेची आत्या नाही लागत की कानात येऊन नाव सांगितलं. नाव ठणठणीतपणाने माझ्या आजोबांनी दिलेलं आहे, ते शिवसेना प्रमुखाने घेतलं, म्हणून तर शिवसेना प्रमुख त्यांना म्हणतात. कोणी असं उठला आणि शिवसेना प्रमुख व्हायला लागला तर लोक जोड्याने मारतील. ही जोड्यांना मारण्याची वेळ कधी येईल? जेव्हा जोड्याने फिरतील तेव्हा. नाही, उद्धवजी, हा प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये आता हा संपूर्ण प्रकरण निकालासाठी आहे. या देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे की न्यायालयाचे निकालसुद्धा ऐकले जात नाहीत. न्यायालयाचे निकाल जरी दिले तरी त्याच्यावरती अध्यादेश काढून एक वेगळा निकाल दिला जातो. अशा वेळेला आपल्याला न्याय मिळेल का? शेवटी प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते. जनतेची सुद्धा एक सहनशीलता नावाची काही जी गोष्ट आहे तिला सुद्धा अंत हा असणारच आणि आहेच. तो यापूर्वी जसं एक इंग्रजांची मस्ती होती की जगभरामध्ये आमच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही. आता ते इंग्रज तर गेलेच, पण ज्यांच्या साम्राज्यावरती त्यांचा सूर्य होता किंवा आपल्या इथे सुद्धा त्यांचा सूर्य होता, त्या देशात सुद्धा आता हिंदुस्थानी वंशाचा पंतप्रधान झालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा शेवट हा असतो, हा निसर्ग नियम आहे. आणि काही वेळेला असं असतं ना की घडा, मी मागाशी म्हटलं ना, घडा भरत आलेला असतो, तो भरला की फुटतो बरोबर. ही वेळ आलेली आहे, आलेलीच आहे. उद्धवजी, एक अत्यंत महत्त्वाचा विषय आणि त्याच्याकडे सुद्धा या देशाचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे सरकार आपल्याकडून गेल्यावर किंवा आमदारांनी बंड केल्यावर किंवा आमदारांनी गद्दारी केल्यावर, बेईमानी केल्यावर एक मोठी न्यायालयीन लढाई लढली गेली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यातल्या काही आमदार हे अपात्र ठरतील अशा प्रकारचे निर्देश दिले आणि त्या निर्देशाचं पालन विधानसभा अध्यक्षांनी करायचं आहे. त्या निर्णयाला 3 महिने होत आलेले आहेत, तरीही या विधानसभेचे अध्यक्ष अद्याप निर्णय घेत नाही. एका गोष्टी मला नक्की आशा आहे, रामशास्त्री बाणा हा एक महाराष्ट्राचा बाणा आहे. रामशास्त्री बाण्याने न्याय देणारे न्यायमूर्ती हे सर्वोच्च न्यायालयात आहेत, हा माझा विश्वास आहे. आणि त्यांनी केवळ आमच्या बाजूनीच न्याय द्यावा म्हणजे त्यांचा बाणा सिद्ध होईल असं नाही मी म्हणत. तर शिवसेनेची जी मागणी किंवा शिवसेनेने जे तिकडे कोर्टात मांडलेलं आहे ते संविधानामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते कोणी पुसून नाही टाकू शकत. मग तुम्हाला संविधान बदलावं लागेल, घटना बदलावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे याचा अर्थ असा की त्यांनी काय करायला पाहिजे, काय काय झालेलं हे सगळं ठरवून त्यांनी दिलेलं आहे. मात्र अपात्र पात्र ठरवण्याचा हा अधिकार हा पहिला विधानसभा अध्यक्षांचा असतो. ज्याप्रमाणे शिवसेना कोणाची हा तुमचा जो प्रश्न होता तो प्रश्न घेऊन आम्ही ते गेले होते तिकडे आणि आम्ही न्यायालयात गेलो तेव्हा न्यायालयाने सांगितलं की हा पहिला प्रथम अधिकार, कारण ह्या स्वायत्त संस्था आहेत, हा अधिकार निवडणूक आयोगाचा, म्हणून त्यांनी सांगितलेलं तिकडे तुम्ही जा, तिकडे तुम्हाला न्याय मिळाला नाही तर आमच्याकडे परत या. त्याच्यामुळे आपण निवडणूक आयोगाच्या विरुद्ध न्यायालयात गेलेलो आहोत. तसंच इकडे जर का विधानसभा अध्यक्षांनी घटनेला धरून न्याय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. आणि तिकडे त्यांनी तर संपूर्ण माझ्या मते सगळी सुनावणी झालेली आहे, वर्ष 6 महिने त्याच्यात सुनावणी त्यांनी केलेली घेतलेली आणि मग तो निकाल दिलेला आहे. मग मला नाही वाटत जर इकडे घटना बाह्य काही निकाल दिला गेला तर तिकडे वेळ लागेल असं मला नाही वाटत. अजूनही तुमचा घटनेवर विश्वास आहे, संविधानावर? घटनेवरती विश्वास का नसावा? घटना पाळणारे न पाळणारे हा मुद्दा असू शकतो. या देशामध्ये कायदा आहे पण न्याय नाही असं आज म्हटलं जातं, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. हे सर्व थोड्याफार फरकाने सगळीकडेच आहे, थोड्याफार फरकाने सगळीकडेच आहे. म्हणून एकदम काय आशा सोडणं, नाहीतर मग आपली चौकटच मोडून जाईल. मग चौकट जर का मोडली तर मग तालिबान आणि पाकिस्तानसारखा देश आपल्याला परवडेल का? तिकडे कुठलंच घटना हे नाही आहे, तरीसुद्धा पाकिस्तानामध्ये न्यायालयाचं थोडंफार अजूनही चालतंय. पण अफगाणिस्तान किंवा इतरत्र काही असे जे काही देश आहेत, मग तसा देश आपल्याला परवडेल का? त्याला आपण आपला भारत किंवा भारत माता म्हणू शकतो का? आता भारत मातेचा विषय निघालेला आहे. या भारत मातेच्या संदर्भात काही राजकीय पक्ष नेहमी ही भारत माता आमचीच, म्हणजे आम्हीच्या भारत मातेचे मालक आहोत. मातेचे मालक त्यांना मातेचे मालक ज्यांना म्हणतात त्यांना या मातीत गाडायला पाहिजे. नक्कीच. किंवा हिंदुत्वाचा विषय आला की आम्हीच हिंदुत्वाचे मालक. हे वेगळी आहे. तुम्ही हिंदुत्वावर विषय अजून किती ठाम आहात?
पहिली गोष्ट, मी माझ्या हिंदुत्वाची एक चौकट जी माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी दिलेली आहे ती चौकट मी सांगितलेली आहे. या देशासाठी, देशावरती जो प्रेम करतो, देशासाठी जो मरायला तयार आहे तो हिंदू. आणि आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवाचं किंवा देवळात घंटा बडवणाऱ्याचं हिंदुत्व नाही. हे काही कर्मकांड ह्याच्यावरती विश्वास ठेवणारं आमचं हिंदुत्व नाही. म्हणजे उद्या पाकिस्तान, आता चीन घुसलाय, अरुणाचलमध्ये घुसलाय, आणखीन घुसलाय, मणिपूरमध्ये घुसलाय असं मी ऐकलं. मणिपूरच्या दंगलीमध्ये चिनी ड्रॅगॉन आहे, त्यांच्या संघटना आहेत. मग त्यांच्यावरती तुम्ही गोमूत्र शिंपडल्यावरती जातील का परत? हे हिंदुत्व नाहीये. देशाचं रक्षण करणं हे हिंदुत्व आहे. त्याच्यामुळे आमचं हिंदुत्व हे अगदी स्पष्ट आहे. याकरता मी मागे काश्मीरमध्ये जो एक आपला सैनिक गनमॅन मारला गेला, त्याचं नाव औरंगजेब. मी मुद्दामून सांगतो, तो जो औरंगजेब होता तो आपल्या देशासाठी लढला. अतिरेक्याने विचार नाही केला औरंगजेब आहे म्हणजे आपला आहे, नाही, हा देशाकडनं लढतोय, तो कोणी असला तरी आपला शत्रू आहे म्हणून त्याचे हालहाल करून त्याला मारला. मग तो का आपला नव्हता? त्यांनी सांगावं, जसं मी सांगतो तसं त्यांनी सांगावं त्यांचं हिंदुत्व नेमकं काय. त्याला शेंडा बुडका आणि काय आहे की नाही हे त्यांनी सांगावं. त्यांचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय. आता सुद्धा गोवंश हत्या बंदी ही महाराष्ट्रामध्ये, बाजूच्या राज्यात नाही. बरोबर आहे. त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की मी गोमांस खातो. RSSचे होसबाळे सांगतात की गोमांस खाणाऱ्याला दरवाजे बंद करता येणार नाही. मग नेमकं तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? एका ठिकाणी तुम्ही गोवंश हत्या बंदी करतात, दुसऱ्या ठिकाणी तिकडे कोणाकडे गोमांस सापडलं या संशयावरून त्याला मारून टाकता, मॉब लिंचिंग होतं. आणि दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही सांगता नाही मी रिजिजू बोलले होते मागे, मी गोमांस खातो, काय कारवाई करायची? संपूर्ण ईशान्येमध्ये, ईशान्येच्या राष्ट्रामध्ये गोमांस हे त्यांचं आहे ना. गोव्यामध्ये पर्रिकर बोलले होते, गोव्यात पर्रिकर बोलले होते मुख्यमंत्री असताना की इथे मी गोमांसाची कमी पडू देणार नाही, कमी पडलं तर मी बाहेरून आणेन. मग इकडे मॉब लिंचिंग होतं, इकडे हे असे बोलणाऱ्यांवरती कारवाई का करत नाही? उद्धवजी, राम मंदिराचा विषय जवळजवळ आता संपत आलेला आहे. ट्रिपल तलाकचा विषय सुद्धा संपलेला आहे. 370 कलम आणि जम्मू काश्मीर हा विषय संपला, पण आधुनिक काश्मीरी पंडितांचा विषय संपला नाही. तेच माझं म्हणणं आहे की 370 कलम काढायला शिवसेनेने पाठिंबा दिलाच, पण 370 कलम काढल्यानंतर अजून सुद्धा तिकडे टार्गेट किलिंग होते. काश्मीरी पंडित परत जाऊ शकत नाही आहेत, जागा कोणी जाऊन तिकडे घेऊ शकत नाही आहेत, आणि निवडणुका होत नाही आहेत. काश्मीरचे तर त्यांनी तसे 3 का 2 तुकडे केलेच. एक पाकव्याप्त काश्मीर तर वेगळाच आहे, पण लेह लडाख मला वाटतं वेगळा काढला, जम्मू वगैरे वेगळं काढलं. मग निवडणुका का घेत नाहीत तुम्ही? आणि आता ह्या सगळ्यांवर नाही, आता जेव्हा मेहबूबा मुफ्तीवरनं आता आम्ही गेलो होतो तेव्हा चर्चा झाली त्यांच्याशी. मी हो, त्या पहिल्या बैठकीत मीच त्यांच्या बाजूला जाऊन बसलो होतो. पण तेव्हा फडणवीस बोलले होते अतिरेक्याने का पाकिस्तानने धमकी दिली होती, तुम्ही निवडणुका कशा घेतात घेऊन दाखवा. आम्ही निवडणुका घेऊन दाखवल्या. सरकार स्थापन कसं करायचं करून दाखवा म्हणून आम्ही मेहबूबा बरोबर गेलो. मग तेव्हा पाकिस्तानने धमकी दिली होती म्हणून तुम्ही निवडणुका दाखवल्या. तर आता कोणी धमकी दिले निवडणुका घेऊन दाखवा म्हणून? कोणीच दिलेली नाहीये. मेहबूबा सुद्धा तुमच्या सोबत होत्याच, आणि पाकिस्तान तर आता मला माहिती नाही आता, कारण भारत पाक सामना अहमदाबादमध्ये होतोय, म्हणजे पाकिस्तान बरोबर सुद्धा तुमची मैत्री झाली असेल. मग आव्हान दिले कोणी काश्मीरमध्ये निवडणुका घ्यायला? आता ही सगळी आव्हानं संपलेली आहेत. आणि 2024च्या निवडणुकामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे समान नागरी कायदा. म्हणजे काय? लोकांना तोच प्रश्न पडला, म्हणजे काय, आणि तेव्हा शिवसेनेची भूमिका काय असेल हे लोकांसमोरचा प्रश्न आहे. पहिलं समान नागरी कायद्यावरती तर आपण नंतर बोलूच, कारण त्याच्याबद्दल शिवसेना प्रमुखांनी भूमिका अत्यंत परखडपणे स्पष्टपणे मांडलेली आहे. पण समान नागरी कायदा करत असाल तर पहिलं, जर का मी तुम्हाला म्हटलं तेच पुन्हा सांगेन की गोवंश हत्याबंदी काश्मीर ते कन्याकुमारी करून दाखवा, मणिपूरमध्ये शांतता राबवून दाखवा, तिकडे काय करू शकत नाहीयेत तुम्ही. आणि समान नागरी कायद्याचा अर्थ केवळ तुम्ही कोणाच्या लग्नापुरता ठेवणार असाल तर तो भाग वेगळा, पण कायद्यापुढे सगळे समान असतील तर तुमच्यातल्या भ्रष्टाचारानं सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. हा मला वाटतं समान नागरी कायद्याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत आहे. तो दुसरीकडे असला तर तो व्यभिचारी किंवा भ्रष्टाचारी, आणि त्यांच्याकडे असला तर लगेच त्याला संत झाला लॉन्ड्रीमध्ये जाऊन. हा समान नागरी कायदा नाही होऊ शकत. वॉशिंग मशीन आहे त्यांच्याकडे, वॉशिंग मशीन आहे, पावडर कोणत्या ब्रँडची आहे, ती पावडर कुठून येते, पण हा समान नागरी कायदा मला नाही मान्य असा. उद्धवजी, या पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये आपण ज्या पद्धतीनं चर्चा केली ती अत्यंत महत्त्वाची आहे.
आपण थोडा याच्यामध्ये एक विश्रांती घेऊ आणि परत आपली चर्चा ठीक आहे, पुढल्या भागात आपण सुरू ठेवू. हरकत नाही. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.